ठरलं तर मागच्या आजच्या यानी 13 मेच्या एपिसोडची सुरुवात सुभेदारांच्या घरातून होते. रविराज आणि सायली अर्जुन निघायच्या तयारीत आहेत. पूर्णा आजी एका डब्यात घारदी घेऊन येते आणि सायलीला देते. पूर्णा आजी सायलीला प्रेमाने सांगते, सायली, हा डब्बा ठेव. अस्मिताला सांग मी हे घारगे खास तिच्यासाठी बनवले आहेत आणि बाकी सगळ्यांनाही दे. सायली हसून होकार देते आणि विचारते, नक्की, पण सुमन काकू कुठे आहेत? तेवढ्यात रविराज, जो तिथेच उभा असतो, तो म्हणतो, अगं ती खोलीत असेल. सायली खाली बघून सुमन काकूंना हाक मारते. सुमन काकू? कॅमेरा सुमन काकूंच्या खोलीत जातो. तिथे एक अतिशय रहस्यमय आणि भीतीदायक दृश्य दिसतं. सुमन काकू जमिनीवर बसलेल्या आहेत, त्या खूप रडत आहेत आणि थरथरत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती दिसते. त्या स्वतःशीच रडत असतात. बाहेरून सायलीच्या हाका ऐकू येतात, पण त्या भीतीने तशाच बसून राहतात. सायली पुन्हा जोरात हाक मारते, सुमन काकू? शेवटी स्वतःला सावरत डोळे पुसत सुमन काकू बाहेर येतात. जिन्यावरून उतरताना सुमन काकूंचा चेहरा पडलेला असतो. रविराज त्यांच्याकडे बघून थोड्याशा रागातच विचारतो, सुमन, अगं ते दोघं निघालेत, तू इथे अशी उभी राहून काय निरोप देतेयस? खाली ये ना. सुमन काकू घाबरत घाबरत खाली येतात. सायली लगेच त्यांच्या चेहऱ्याकडे बघते आणि काळजीने विचारते, सुमन काकू, काय झालं? तुमचा चेहरा का असा पडलाय? काही घडलंय का? सुमन काकू गडबडून जातात. रविराज आणि पूर्णाजी सुद्धा प्रश्नार्थक नजरेने बघतात. सुमन काकू खोटा हसून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, नाही गा, कुठे काय, डोकं जरा दुखत होतं ना, म्हणून त्रास होतोय. सायली तरीही शंकेने बघते आणि म्हणते, काळजी घ्या. त्यानंतर सायली, अर्जुन आणि रविराज तेथून निघून जातात. पुढच्या सीनमध्ये आपण नागराज यांनी रविराजच्या घरी येतो. तिथे एक मोठा ड्रामा घडतो. नागराज अंगावर शर्ट चढवत घाईत खाली येतो. पूर्णाजी आणि सुमन काकू तिथेच असतात. नागराज म्हणतो, मी जरा बाहेर जाऊन येतो हा दादा. तेव्हा रविराज, जो तिथे आलेला असतो, म्हणजे हा सीन नंतरचा असावा किंवा रविराज घरी थांबला असावा, तो त्याला विचारतो, थांब नागराज, अरे लगेच येतोयस तासाभरात की 2 दिवसांनी? नागराजला काही कळत नाही. रविराज पुढे रागाने बोलतो, नागराज, किमान आम्हाला सांगून जातोयस हे सुद्धा आमच्यावर उपकारच समजायचे. हल्ली कुठेही कोणालाही न सांगता जायची सवयच लागलीय तुला. 2 दिवस कुठे होतास नागराज? नागराज खोटं बोलताना अडखळतो. तो म्हणतो, ॲक्च्युली तसं काहीच नाहीये. प्रॉब्लेम माझ्या मोबाईलचा झाला होता. डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला आणि बॅटरी पण डाऊन होत होती. त्यामुळे आलेले कॉल पण दिसत नव्हते आणि मिस कॉल पण. रविराज संतापाने बोलतो, बायकोलाही न सांगता 2 दिवस घराबाहेर राहण्याचं कारण काय नागराज? तिच्याकडे बघू नकोस, ती कधीच तुझी तक्रार करत नाही. नागराज पुन्हा एक नवीन कथा रचतो. तो म्हणतो, ॲक्च्युली मीच तिला फोन करणार होतो, पण मी जिथे होतो तिथे रेंजचा प्रॉब्लेम होता. रविराज त्याला करड्या नजरेने विचारतो, तिकडे म्हणजे कुठे? नागराज लगेच एक नाव घेतो, वाशीला. माझा मित्र आहे, सुभाष वळसंकर. वाशीला राहतो. त्याची आई 82-83 वर्षांची आहे. ती बाथरूममध्ये घसरून पडली. तो घाबरला आणि त्याने मला मदतीला बोलावलं. मी लगेच गेलो. मग काकींना ॲडमिट करावं लागलं. कमरेची सर्जरी, गुडघ्याची सर्जरी, बऱ्याच भानगडी होत्या. त्यामुळे फोन करायचं राहिलं गेलं. रविराजला हे पटत नाही. तो म्हणतो, खरं तर जाण्यापूर्वी तू घरातल्या कुणाला तरी सांगून जाणं गरजेचं होतं. घराकडे किंवा बायकोकडे काय, लक्ष द्यायला तुला वेळच नाहीये. नेहमी कामाचं निमित्त, नाहीतर मित्रांचं निमित्त. जेव्हा जेव्हा तू मीटिंगला जायचास, सांगून जायचास, तेव्हा तुझा कसलाही कामधंदा सुरू नाहीये हे माहीत असून सुद्धा मी तुला कधी काही प्रश्न विचारले? नागराज खाली मान घालून उभा असतो. रविराज आता एक बॉम्ब टाकतो. तो अत्यंत गंभीर आवाजात विचारतो, आता एकच प्रश्न तुला विचारतो, त्याचं खरं खरं उत्तर हवंय नागराज. नागराज म्हणतो, मी नेहमी खरंच बोलतो दादा, पण तुझ्याशी खोटं बोलायची हिंमतच नाहीये. महिपत शिखरेबरोबर तुझा अजूनही काही कॉन्टॅक्ट आहे की नाही? हे ऐकून नागराजला जबर धक्का बसतो. पूर्णाजी आणि सुमन काकू सुद्धा शॉक होतात. नागराज घाबरत विचारतो, महिपत शिखरे? महिपत शिखरेच्या गुंडांकडे काम होतं तुझं? महिपत शिखरेबरोबर काय संबंध आहेत तुझे? नागराज साफ नकार देतो. तो म्हणतो, अजिबात नाही. महिपत शिखरे या माणसाशी माझा काहीही संबंध नाही. जेव्हा मला कळलं की तो फ्रॉड आहे, तेव्हापासून मी त्याच्याशी मैत्री ठेवलीच नाही, तोडून टाकली. महिपत शिखरेबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्यात. रविराज त्याला जुन्या काळाची आठवण करून देतो. तो म्हणतो, अर्थात त्या तुला माहीत असण्याची काही शक्यता नाहीये, कारण तू मुळात घरात कधी नसतोस. त्या महिपतविषयी काय कळलंय? आमचा ॲक्सिडेंट महिपतनेच घडवून आणला होता. त्या ड्रायव्हरला आम्हाला मारण्यासाठी पैसे महिपत शिखरेनेच दिले होते. हे ऐकून नागराजच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. तो आश्चर्याने किंवा खोटं आश्चर्य दाखवत म्हणतो, काय? हे सगळं हॉरिबल आहे. रविराज त्याला वॉर्निंग देतो, त्याच्यापासून दूर राहा.
22 वर्षांपूर्वी त्याने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला होता. तो आत्तासुद्धा काही दगाफटका करू शकतो. त्याने माझ्या कुटुंबाला काहीही केलं तर मला अजिबात चालणार नाहीये आणि त्यावेळी जर त्याच्या आसपास तू असलास तर सगळ्यात आधी मी तुला जबाबदार धरणार आहे. हे बोलून रविराज निघून जातो. नागराज मात्र तिथेच उभा राहून मनातल्या मनात काहीतरी कुटील डाव आखत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून दिसतं. दुसरीकडे रात्रीची वेळ आहे. सचिन बाहेर फोनवर बोलत असतो. प्रिया जी आता सॅम नावाने वावरत आहे, ती फोनवर विचारते, हॅलो सॅम, तुझा आवाज असा काय येतोय? काय झालं? सचिन खोटं बोलतो. मी ऑफिसच्या कामात अडकलोय. ते टोरंटोचं HR डिपार्टमेंट आहे ना, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तो सॉर्ट आऊट करतोय. ते झालं की येतोच मी. प्रिया चिडून बोलते, इतका वेळ फोन का नाही उचललेस माझे? कुठे आहेस? सचिन पुन्हा खोटं बोलतो की तो ऑनलाईन मीटिंगमध्ये होता म्हणून फोन उचलला नाही. प्रिया खूप पॅनिक झालेली असते. ती म्हणते, मला खूप भीती वाटते आता. तू माझ्यापासून काही लपवतोयस का सचिन? सचिन तिला खोट्या शपथा घेऊन सांगतो की तो काही लपवत नाहीये. प्रिया रडवेली होऊन म्हणते, मला विश्वास ठेवायचा आहे सचिन, पण मला या सगळ्याची खूप भीती वाटते आता. सचिन तिला शांत राहायला सांगतो आणि फोन ठेवतो. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं की तो काहीतरी लपवतोय. आता सीन एका जुन्या अंधाळ्या गोडाऊनमध्ये जातो. तिथे एका खुर्चीवर एका माणसाला बांधून ठेवलंय आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणीतरी साक्षात महिपत शिखरे आहे. होय, नागराजने चक्क महिपतला किडनॅप केलंय. नागराज तिथे येतो. तो महिपतला बघून म्हणतो, महिपत, ए महिपत, जागा आहेस का? खायला आणले तुझ्यासाठी, बघ इकडे. महिपत शुद्धीवर येत असतो. नागराज हसून म्हणतो, याने महिपतला पुन्हा एकदा बेशुद्ध केलं होतं की काय? जेमतेम शुद्धीवर येतोय बहुतेक. हां, भूक लागली ना, म्हणूनच घेऊन आलोय तुझ्यासाठी खायला, मस्तपैकी. हे बघ, वडापाव आणलाय, वडापाव. नागराज वडापाव महिपतच्या तोंडाजवळ नेतो आणि त्याला डिवचतो. खाता येईल ना तुला? गुंगी येतेयस, खाता येईल का? मग तो स्वतःच महिपतला वडापाव भरवू लागतो. नागराज पुढे बोलतो, मी ना तुझ्या आता हात सोडणार आहे. प्रियाने काही दिलं नसेल ना रे खायला तुला? असली ती कामचोर पोरगी ती. तरी मी सांगितलं होतं बरं का, सुमनला सांगून तुझ्यासाठी मस्तपैकी पुरणपोळी घेऊन यायची. पण कसं सांगणार? नाही सांगता येत ना. महिपतला पुरणपोळी खायची असं कसं सांगू तिला? पण वडापाव आणलाय तुझ्यासाठी, आता खाऊन घे. शेवटी आपण मित्र आहोत ना एकमेकांचे चांगले. महिपत काहीतरी बोलायला जातो पण नागराजचा पारा चढतो. तो अचानक महिपतचा गळा पकडतो आणि त्याला दाबू लागतो. नागराजच्या डोळ्यात खुनशीपणा असतो. तो ओरडतो, महिपत शिखरेला बांधून ठेवणार नागराज शेठ? तुमची पित्र जरी खाली आली ना तरी मला हात लावू नाही शकणार. आज तुम्ही संपले नागराज शेठ. हे महिपत नागराजला म्हणतोय असं नागराजला भास होतो किंवा महिपत पुटबुकतो. नागराज रागाच्या भरात महिपतला जोरजोरात दाबतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. महिपत तडफडत असतो. नागराज त्याला सोडून देतो आणि महिपत खोकत जमिनीवर पडतो. नागराज तिथून निघून जातो. त्यानंतर सुभेदारांच्या डायनिंग टेबलचा सीन आहे. सचिन लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. प्रताप तिथे येतात. सायली तिथे असते. सायली विचारते, बाबा अस्मिताताई कुठे आहेत? आई म्हणते, तिच्या खोलीत आहे. मी तिला म्हटलं जरा बाहेर ये, आमच्याबरोबर गप्पा मारत बस, पण ती ऐकतच नाहीये. सचिनची भांडण झाल्यापासून तिचा मूड असाच आहे. प्रताप सचिनला म्हणतात, अरे सचिन, आज खूप बिझी दिसतोयस. सचिन लॅपटॉपमध्ये बघतच म्हणतो, हो, फ्लॉरिडाच्या ब्रांचला मेल्स करतोय. प्रताप विषय काढतात, सचिन, तुझं हे एवढं काम झालं की आपण थोडं बोलूया का? सचिन, माझं ऐक. तुमचं हे जे काही भांडण सुरू आहे ना ते मिटवा आता. अरे आता या अवस्थेत अस्मिताला आणखी स्ट्रेस नकोय. सचिन वैतागून म्हणतो, मी तिला स्ट्रेस देतच नाहीये डॅड. ती उगाचच नवीन नवीन सिच्युएशन इमॅजिन करून स्वतःला त्रास करून घेतेय. आणि जर मी तिला सांगायचा प्रयत्न केला तर माझं ऐकतच नाही, मग मी काय करायचं? प्रताप समजावतात, सचिन, आमचं हे म्हणणं नाहीये की अस्मिता बरोबर आहे, पण कसं आहे ना, तुमचं भांडण झाल्यापासून ती जास्त डिस्टर्ब राहतीये आणि काहीही झालं ना तरी या परिस्थितीत पडती बाजू आपल्यालाच घ्यावी लागेल रे. सचिन रागाने विचारतो, किती वेळा घ्यायची पडती बाजू डॅड? किती वेळा? तिची अशी तक्रार आहे की जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा मी तिचे कॉल्स घेत नाही, पण जेव्हा मी तिचा पहिला कॉल घेतो त्यानंतर दर 15-20 मिनिटांनी ती मला सतत कॉल्स करत राहते. हे तिने तुम्हाला सांगितलंय का? मग माझी कामं बाजूला ठेवून मी तिचे 50-60 कॉल्स दिवसाला घ्यायचे का? सचिन पुढे म्हणतो, ॲक्च्युली तिची जी सरप्राईज पार्टी होती त्यासाठी चेन्नईवरून मला आयत्या वेळेला निघावं लागलं. मला किती प्रॉब्लेम्स फेस करावे लागले असतील, पण ही म्हणते की मला अचानक इकडची फ्लाईट कशी काय मिळाली. म्हणजे तिला वाटत होतं की मी पनवेलमध्येच होतो. म्हणजे इतकं टोकाचं खोटं कोणी बोलू शकतं का डॅड? प्रताप शांतपणे म्हणतात, सचिन, अरे तू खोटं बोलतोयस असं आम्ही म्हणत नाही आहोत, पण ती जर तुला असं म्हणाली तर तू चिडून कसं चालेल?
सचिन म्हणतो की त्याने प्रयत्न केला न चिडण्याचा, पण अस्मिता आमच्या घरी राहत नाहीये म्हणून आई थोडी दुखावली गेलीये. पण सचिन सांगतो की अस्मिताला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथेच तिला राहू देऊया. प्रताप म्हणतात की फक्त थोडे दिवस पेशन्स ठेव. एकदा का नातवंड घरात आलं की तुम्ही दोघं त्यात एवढे रमून जाल की या तक्रारी उरणारच नाहीत. सचिन प्रॉमिस करतो की तो पेशन्स ठेवेल. शेवटी रात्री बेडरूममध्ये अर्जुन आणि सायलीचा सीन आहे. ते झोपायची तयारी करत असतात. सायली विचारते, का हो, सचिन भाऊजींशी बोललात का तुम्ही? अर्जुन म्हणतो, हो, मी बोललो त्याच्याशी. तो पण जरा अपसेटच होता, पण अस्मिताची सिच्युएशन तो समजून घेण्याइतका स्मार्ट आहेच तो. पण नो वरीज, तो लवकरच शांत होईल आणि मग अस्मिता सुद्धा ओके होईल. अर्जुन पुढे म्हणतो, चला सगळं आवरून झालंय, आता झोपूया आपण. सायली गालाला हात लावून विचार करते आणि म्हणते, सगळं आवरून झालंय? अर्जुन गडबडून इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो, सगळं तर आवरलंय. सायली मिश्किलपणे त्याच्याकडे बघते. अर्जुन हसून उत्तर देतो, मानलं पाहिजे तुला बायको, खरंच मानलं पाहिजे. डोळे आहेत की एक्स-रे मशीन, स्कॅन करतेस? सायली हसून उत्तर देते, समोर अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू बघण्यासाठी एक्स-रे मशीन